आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं म्हणत सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आणि शुक्रवारी सकाळी हरतालिकेची पूजा झाल्यानंतर आम्ही येऊन वरती बसलो होतो। इथे आई दादा जे होते ते भाजी नीट करत होते आणि मी इकडे सगळा पसारा काढून बसले होते। पसारा म्हणजे गौरीच्या तयारीसाठी काही वस्तू लागणार होत्या, जसं की ब्लाउज पीस वगैरे आणि साड्या। आणि आता गौरी गणपतीमध्ये साधारण साड्या जास्त प्रमाणात घातल्या जातात, म्हणून चांगल्या चांगल्या साड्या मी थोड्या वरती काढून ठेवत होते, ज्या बॅगेत ठेवलेल्या असतात। आणि इथे बरेचसे मी ब्लाउज पीसेस जे आहेत ते वरती काढलेले आहेत आणि त्याचे मी ॲक्च्युअल असं त्रिकोणमध्ये घड्या करून ठेवते आहे। तर त्या कशासाठी आणि का ते तुम्हाला जे गौरीचं आपण डेकोरेशन करू त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसून येईलच। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गणपती प्रतिष्ठापनेचा दिवस, आणि त्या दिवशी इथे आम्ही सगळे घरातले मेंबर्स जे आहोत ते सकाळी लवकर आम्ही रेडी झालेलो आहोत। आई दादा शरयू शर्वरी त्यांचे पप्पा, आणि इथे पूर्ण तयारी सगळी दादांनी करून ठेवलेली होती। पूजेची असेल किंवा गणपतींचं आसन असेल, या सगळ्या गोष्टी इथे तयार करून ठेवलेल्या होत्या। आणि गणपती आणण्यासाठी आम्हाला फार काही लांब जायचं नव्हतं, अगदी घराच्या समोरच, म्हणजे रोड क्रॉस केला की समोरच तुम्हाला दिसेल की गणपतीचा स्टॉल आहे आणि तिथेच आम्ही गणपती बुक केलेला आहे। तर चला तर मग जाऊयात। श्रींची सागर संगीताशी प्रतिष्ठापना झाली, आरती झाली आणि खूप सुंदर आणि मंगलमय वातावरण घरात निर्मिती झाली होती। त्यानंतर संध्याकाळची आरती जी आहे ती शर्वरीने घेतली। आरती झाल्यानंतर आमचा सगळ्यांचा एक दरवर्षीचा नियम आहे की आम्ही सर्वजण गणपती बाप्पांच्या समोरच बसून पार्किंगमध्ये आम्ही सगळेजण एकत्र जेवतो। तसं तर आम्ही रोजही सगळेजण एकत्रच जेवायला बसतो। तर इथे तुम्ही बघू शकता की आम्ही सगळेजण इथे जेवण करायला बसलेलो आहोत। आम्ही सगळेजण कुठेही असलो तरी आमचा रोजचा नियम ठरलेला आहे की आम्ही सगळी माणसे 10 जे आहेत आम्ही ते शक्यतो जास्तीत जास्त एकत्र बसण्याचा प्रयत्न करत असतो जेवणासाठी। जेवण झालं त्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आणि आता वेळ झाली गुड नाईट म्हणण्याची। तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब